पासून या पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगतो, या खेळाचा जर इतिहास पाहिला तर संघर्षासाठी खूप मोठी त्याग करणारी, संघर्ष करणारी इथली जनता आणि इथली तरुण पिढी आहे. आज 72 नंतर मला वाटतं दुसरी तिसरी पिढी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. त्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली. प्रतिमचंद्र लेखे व वर्धिष्ठ विश्व वंदिता सहस्राक्ष सैषा मुद्रा भद्राय राजते. मुजरा शिवाजी राजांना त्या रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, त्याचा छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, व काळीज म्हणजे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवघरात त्याचा पहिला स्थान, जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न उद्यास आलं, त्या माँसाहेब जिजाऊ स्वमुलखापासून दूर राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शाराशिवाय राहणार नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्या निर्माण केलेल्या स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही, तर पित्या निर्माण केलेल्या स्वराज्य 10 पटीनं वाढवणारे संभाजीराजे भोसले. म्हणतात ना, नियतीचे भल्याने स्वातंत्र्यात संपल्या, सीतेचे हरण करणाऱ्या, दृष्ट रावणाचा वध करणारे प्रभू श्रीराम किती पराक्रमी होते. बकासुराचा वध भाया धर्म का सौदा किया नहीं, अरे वीर शिवा का बेटा था वो गलत राह पर चला नहीं. वर्ष सैकड़ों बीत गए, अब शंभू के बलिदान को कौन का जीता कौन हारा, जाके पूछो लोक संसार को. औरंगजेबाला खबर दिली.